2000 साली विशेषतः जिथून हा आउटब्रेक सुरू झाला होता म्हणजे चीन, त्यांचं इतर जगाशी कनेक्शन जे होतं किंवा त्यांच्या इकॉनॉमीचा साईज जो होता तो आता कैक पटीमध्ये आता वाढलेला आहे. आणि त्यामुळे आता जे पॅन्डेमिकनं स्वरूप धारण केलंय ते सार्सच्या तुलनेत कैक पटीनं गंभीरही आहे आणि भयावहही आहे. यामध्ये जो मुख्य याच्यातला धोका जो निर्माण झालाय तो म्हणजे फोमाइट टाईपचा जो व्हायरस आहे हा स्पर्शातून किंवा सरफेस मधून ट्रान्समिट होतो आणि त्यामुळे am I audible clearly? हा करेक्ट नो प्रॉब्लेम. सगळ्यात मोठा याचा प्रॉब्लेम का निर्माण झाला तर व्यक्तींमध्ये वेगवेगळ्या सरफेसेसवर हा व्हायरस चिकटतो आणि हा व्हायरस सरफेसेसवरून चिकटून वेगवेगळ्या ठिकाणी याचं ट्रान्समिशन होतं आणि त्याच्यामुळे हा सुपर स्प्रेडर अशा स्वरूपाचा व्हायरस निर्माण झाला आणि त्याच्यामुळे संपूर्ण जगभर सोशिओ इकॉनॉमिक लाईफ हे पूर्ण एफेक्ट झालंय. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी संपूर्ण जगातल्या या डिस्टर्ब झालेल्या आहेत. आपण सगळेजण रोज ऐकतोय, वाचतोय, बघतोय आणि त्याचप्रमाणे जगभरातल्या अनेक ज्या गव्हर्नमेंट्स आहेत त्यांना देखील वेगवेगळ्या प्रकारची मेजर्स याच्यामध्ये डिप्लॉय करणं ह्या सगळ्या सिच्युएशनचा सामना करण्यासाठी हे देखील आवश्यक बनलं. ही कोविड सिच्युएशन जी आपल्याकडं परिस्थिती निर्माण झाली ती साधारणतः जानेवारी पासून याच्याबद्दलच्या बातम्या यायला. फेब्रुवारीमध्ये काही प्रमाणात केरळमध्ये ह्याचा आउटब्रेक दिसायला लागला जो अर्थातच बाहेरच्या देशातून जे अडकलेले विद्यार्थी. हॅलो, येस येस हॅलो, बाहेरच्या देशातून जे विद्यार्थी भारत सरकारनं आणले होते त्यांच्या माध्यमातनं पहिल्यांदा याच्यातल्या काही केसेस या दिसायला लागल्या आणि त्याच्यानंतर हळूहळू मार्च मध्ये ही परिस्थिती गंभीर रूप धारण करणार असं लक्षणं दिसायला लागली. परंतु त्याच्या पूर्वीची जर परिस्थिती आपण बघितली कोविड सिच्युएशन किंवा कोविड आउटब्रेक होण्याआधी देखील Indian economy had already started slowing down. There were signs of stress from 2018 onwards. आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्ट्रक्चरल रिफॉर्म्स ची प्रक्रिया सुरू होती आणि त्यांची गरज देखील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भासत होती. बॉटलनेक्स आपल्या सगळ्यात मोठा दुर्बलता ही होती की आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जेवढं एक्सपांड व्हायला पाहिजे आपल्या देशाच्या आकारमानाच्या मानानं तेवढं नक्कीच झालेलं नाही. आणि याचं कारण वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटलनेक्स मग त्या कायदेशीर स्वरूपाच्या असतील, सप्लाय चेन मधल्या असतील, इन्फ्रास्ट्रक्चरच्या असतील, या असल्यामुळं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे म्हणावं तितक्या प्रमाणात वाढलेलं नव्हतं. जरी सरकारचे प्रयत्न मेक इन इंडिया म्हणून चाललेले होते तरी सुद्धा त्याला तितकं म्हणावं असं ठसीव यश हे आलेलं नव्हतं. आपल्यातले आणखीन एक मोठा प्रॉब्लेम असा आहे की संख्येनं खूप मोठा लोकसंख्येचा एक मोठा वर्ग हा ऍग्रिकल्चरल सेक्टरवर अवलंबून आहे. पण ऍग्रिकल्चरल सेक्टरचं जीडीपी मधलं कॉन्ट्रीब्युशन हे मात्र तुलनेनं खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे ऍग्रिकल्चरल सेक्टरवर इन्व्हेस्टमेंट तर करावी लागते परंतु त्याचं जीडीपीच्या रूपामध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन येत नाही. अँड व्हेअर एज खूप मोठा एक समाजाचा वर्ग त्या क्षेत्रावर अवलंबून असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारे सपोर्ट करणं हे देखील सरकारांना आवश्यक होऊन बसतं. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे मेजर प्रॉब्लेम होता तो म्हणजे बँकिंग सेक्टर. बँकिंग सेक्टरमध्ये एनपीए ची समस्या ही मोठ्या प्रमाणावर भेडसावत होती. नवीन चांगले कर्जदार मिळणं, चांगले प्रोजेक्ट्स येणं ही बँकांसमोर समस्या होती आणि ज्यांना कर्ज दिलेलं आहे ती कर्ज वसूल होणं ही एक दुसरी समस्या होती. तर अशा प्रकारे मुळात कोविडचा आउटब्रेक होण्यापूर्वी देखील जीएसटीचं इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर रेव्हेन्यू मध्ये घट आली होती, नवीन सिस्टीम इम्प्लिमेंट होत होती. अशा सगळ्या चॅलेंजेसना फेस करत असतानाच हा कोविडचा जो आउटब्रेक आहे हा आपल्या समोर आला. नाउ व्हॉट वेअर द चॅलेंजेस पोज्ड बाय दिस कोविड-19 आउटब्रेक. एक सगळ्यात मोठं आव्हान जे आपल्या समोर आहे ते म्हणजे आपल्याकडची प्रचंड मोठ्या संख्येनं पॉप्युलेशन अशी आहे की जी व्हल्नरेबल आहे. व्हल्नरेबल अशा अर्थानं की जी अशा प्रकारच्या आउटब्रेकला किंवा अशा आपत्तीला
अतिशय लवकर बळी पडू शकते, त्यांना मोठ्या समस्या येऊ शकतात. त्यांच्याकडं त्या आपत्तीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जी आवश्यक साधनं ती त्यांच्याकडं पुरेशी नाहीत. त्याचबरोबर आपल्याकडं प्रचंड मोठा वर्ग हा अनऑर्गनाइज्ड लेबरमध्ये आहे. डे टू डे लाईव्हलीहूड अर्नर्स यांची संख्या आपल्याकडे प्रचंड आहे. त्यामुळे त्यांना सपोर्ट करणं हा एक मोठं आव्हान होतं. त्याचबरोबर बिझनेस फेल्युअर्स या सगळ्यामध्ये अनेक बिझनेसेस असे आहेत की जे हायली लिव्हरेज्ड आहेत. म्हणजे त्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज काढले आणि मोठ्या प्रमाणावर ते बिझनेस चालवतात, परंतु मे बी त्यांच्या मार्जिन्स तेवढ्या नाहीत. आता आपण बघतोय अनेक ठिकाणी परदेशात देखील असं झालेलं आहे की 40-50 दिवस व्यवसाय ठप्प झाला तर लगेच दिवाळी निघायची त्या व्यवसायांची वेळ येते. तर ही जी बिझनेस फेल्युअर्स आहेत ही अशा सिच्युएशन मध्ये साहजिकच उद्भवण्याची शक्यता असते. कारण व्यवसायाचं चालू असलेल्या चक्राला अचानक ह्या अशा कारणामुळे खीळ पडली आणि त्यामुळे संपूर्ण त्यांचा आर्थिक चक्राचा समतोल ढासळून तो व्यवसाय हा पुढे चालू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. हे कमी की काय म्हणून ज्या वेळेला इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी डाऊन होते त्यावेळेला नैसर्गिकरित्या सरकारचं रेव्हेन्यू कलेक्शन हे मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरतं. आपण त्याची आकडेवारी आजही ऐकली. आज आरबीआयच्या गव्हर्नर साहेबांनी त्याबद्दल बरंच आपल्याला माहिती दिली होती. हे होत असताना ज्या वेळेला एखादा असा पॅन्डेमिक ब्रेकआउट होतो, सर्व प्रकारचा सोशिओ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज ला आपण बंधनं घालण्याची आपल्याला आवश्यकता निर्माण होते. त्यावेळेला होतं काय तर सप्लाय चेन सगळ्या डिस्टर्ब होतात आणि त्यामुळे सप्लाय पुरेसा उपलब्ध नाही. त्याचबरोबर आवश्यकता मात्र काही गोष्टींची वाढते आणि अशा वेळेला इन्फ्लेशन जे आहे, महागाई जी आहे, ती वाढण्याकडे अनेकदा कल राहतो. आजच आपण सकाळी ऐकलं, की 8% फूड इन्फ्लेशन ही एप्रिलमध्ये वाढलेली आहे. त्यामुळे ह्या इन्फ्लेशनला प्रमाणाबाहेर नाही जाऊ देणं आणि ते आटोक्यात ठेवणं हे एक मोठं चॅलेंज या कोविड आउटब्रेकचं आहे. त्याचबरोबर आणि एक मोठं आव्हान असं एक निर्माण झालेलं आहे, की जगभरच गेल्या काही वर्षामध्ये प्रोटेक्शनिझम म्हणजे आपण ऐकलं असेल अमेरिकेतली आता घोषणा लोकप्रिय व्हायला लागली आहे, बी अमेरिकन, बाय अमेरिकन किंवा अशा वेगवेगळ्या देशांचा एक कल हा थोडासा प्रोटेक्शनिझम कडे किंवा आपापल्या देशातल्या उद्योगधंद्यांना संरक्षण द्यावं, आपापल्या देशातल्या नोकऱ्या टिकाव्यात ह्याकडे वाढलेला आहे. साहजिकच एक्सपोर्टवर सुदैवानं आपली इकॉनॉमी ही 100% एक्सपोर्टवर अवलंबून नाही. परंतु भविष्यात इकॉनॉमीची वाढ करण्यासाठी आपण एक्सपोर्टला जर आधारभूत मानून काहीतरी करू गेलो, तर त्या एक्सपोर्टला तेवढा प्रतिसाद समोरून मिळेल का? जर सगळीकडे जगभर प्रोटेक्शनिझम वाढलं असेल तर. हे एक मोठं चॅलेंज या कोविड-19 आउटब्रेक आणि त्याच्या आधीपासूनच आपल्या समोर होतं. जे बिझनेसेस फेल्युअर होत नाहीयेत, परंतु ज्यांना पुन्हा सुरू व्हायचंय, त्यांना पुन्हा किक स्टार्ट करताना गाडीला जशी किक मारावी लागती, तसे किक स्टार्ट करताना देखील त्यांना पुश देण्यासाठी सपोर्ट देण्याची आवश्यकता असणं आणि त्यांना योग्य पद्धतीनं त्यांना गाडी त्यांची रुळावर आणणं, हा एक मोठा चॅलेंज होता. आणि त्याचबरोबर मागणी आणि पुरवठा यातलं योग्य संतुलन जर राहिलं नाही, तर आपल्या आर्थिक चक्र बिघडतं. त्यामुळे त्याचा बॅलन्स साधणं हे एक मोठं आव्हान या सगळ्या सेशनमध्ये धोरणकर्त्यांच्या समोर होतं, असं मला लक्षात आलं. आता हे चॅलेंजचं स्वरूप काय आहे? एक तर परिस्थिती अशी आहे, की असं नाहीये आता आपण गेली 4-5 दिवस वेगवेगळ्या घोषणा ऐकल्या. अनेक त्याच्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया आल्या. मी त्या डिबेटमध्ये जाऊ इच्छित नाही, की हे बरोबर आहे का हे चूक आहे? एवढंच करायला पाहिजे होतं का अधिक करायला पाहिजे होतं? हे करायला पाहिजे होतं का वेगळं काही करायला पाहिजे होतं? अशा अनेक प्रतिक्रिया येऊ शकतात. आपापल्या सगळ्यांचं आकलन त्याबद्दल असू शकतं. पण मुळात हे लक्षात घेतलं पाहिजे, की एक मला सिलेबस दिला होता आणि त्या सिलेबसचा अभ्यास करून मी 3 तासाची परीक्षा दिली आणि आता मला त्याचे मार्क द्या. अशा स्वरूपाचा मुळात हा पेपर सोडवणंच शक्य नाहीये, कारण सिच्युएशन ही अत्यंत फ्लुइड आहे. उद्या काय होणार आहे, पुढं काय होणार आहे, ह्याचा कुठलाही अंदाज हा जगातल्या कुठल्याच धोरणकर्त्यांसमोर आज नेमका नाही. व्हॅक्सिन येणार का माहिती नाही. व्हॅक्सिन कधी येणार, ती व्हॅक्सिनची कॉस्ट किती असणार हे काहीही माहिती नाही. आज कोरोना पासून वाचण्याचा उपाय काय? असं जर डॉक्टर मंडळींना विचारलं, तर डॉक्टर मंडळी सांगतात, की कोरोना होऊ न देणं हाच एक उपाय आहे. अशी परिस्थिती असताना सोशिओ इकॉनॉमिक लाईफ अफेक्ट तर होतंय, पण त्याचे इफेक्ट्स कसे येणार आहेत हे माहिती नसल्यामुळं अत्यंत फ्लुइड सिच्युएशन
हा एक मोठा त्या चॅलेंजचं स्वरूप आहे. रेव्हेन्यूज मी मगाशी म्हटलं तसं कमी झालेली आहेत आणि त्याच वेळेला वेगवेगळ्या समाज घटकांना सपोर्ट करण्याची आवश्यकता, त्याच्यासाठीची मागणीमध्ये मात्र कैक पटीनं वाढ झालेली आहे. जगभरातल्या सगळ्याच इकॉनॉमीज ह्या त्यांनी मार खाल्लेला आहे. बीटन म्हणले मी. मार खाल्लेला असं कोण कोणाला आता मदत करणार अशी सिच्युएशन देखील. मागणीचे वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे गव्हर्नमेंट स्पेंडिंग एक मागणीचा मोठा एक ड्रायव्हर असतो. त्याचप्रमाणे कन्झम्पशन डिमांड असते आणि कन्झम्पशन डिमांड सोबत इन्व्हेस्टमेंट डिमांड ही पण एक मोठी असते. आत्ताच्या या सिच्युएशन मध्ये कन्झम्पशन डिमांड ही काही प्रमाणात टिकून राहिली आहे. इन्व्हेस्टमेंट डिमांड ही मोठ्या प्रमाणावर घसरली आहे आणि त्यामुळे एकीकडे मागणी पुरवठ्याच्या चक्रामध्ये मागणीच्या बाजूनं घसरण आली आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी जे बंधनं घालावी लागली ह्या कोरोनाच्या प्रसाराला अटकाव घालण्यासाठी, त्यासाठी सप्लाय चेन जे आहेत त्या सप्लाय चेन्स देखील विस्कळीत झाल्या. हा जी समस्या आहे हे किती काळ चालणार आहे हे खरंच आपल्या कोणालाही माहिती नाही. आपल्याला जर असं वाटत असेल की लॉकडाऊन उठला म्हणजे आता उद्यापासून सगळं पहिल्यासारखं सुरू झालं, तर हा पूर्ण गैरसमज आहे. लॉकडाऊन उठला याचं कारण आपल्याकडं सध्या कोरोनाचा प्रसार हा मर्यादित आहे. पुढं तो आउटब्रेक वाढेल का हे काहीही सांगता येत नाही. इतकी ही रोज बदलणारी स्थिती ही आहे. याच्याच बरोबर एक मोठं चॅलेंज आणखीन एक आहे धोरणकर्त्यांच्या समोर. ते म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये प्रचंड वेगानं बदल होत आहेत. त्यामुळे आज तुम्ही ज्या पद्धतीनं मॅन्युफॅक्चरिंगला बढावा द्यायचा विचार कराल, उद्या असं होऊ शकतं की युरोपमधल्या ज्या कंपन्या आज आपण सगळीकडे ऐकतोय, काही जण अगदी त्याचा गाजावाजा करतायत की चीनमधले उद्योग भारतात येणार, चीनमध्ये उद्योग भारतात येणार. पण असंच होईल असं मानून चालायचं काहीही कारण नाही. कारण इंडस्ट्री 4.0 आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि IoT ही जी तंत्रज्ञान आहे, त्यांच्यामुळे उत्पादनांचं स्वरूप, व्यवसायांचं स्वरूप ह्याच्यामध्ये प्रचंड मोठा बदल होणार आहे. आणि ज्या प्रमाणात चीननं जी संधी साधली, वेळ साधली, की त्यांचं एकच मोठं बलस्थान होतं, ते म्हणजे स्वस्त आणि प्रचंड मोठ्या संख्येनं उपलब्ध असलेला कामगार वर्ग. तो बेनिफिट तसाच्या तसा भारताला मिळेल असं नाही. त्यामुळे आपल्याकडे जो ह्युमन रिसोर्स आहे, मॅनपॉवर आहे, त्या सगळ्या ह्युमन रिसोर्सला काळानुरूप नव्या स्किल्समध्ये जर त्यांनी आपण बदललं नाही, तर त्या ह्युमन रिसोर्सचा अर्थपूर्ण वापर हा टेक्नॉलॉजीमध्ये किंवा प्रोडक्शनमध्ये झाला नाही, तर खूप मोठ्या समस्या या भविष्यात उद्भवू शकतात. त्याचबरोबर असं आहे की कुठल्याही योजना ह्या सध्याच्या परिस्थितीत वन स्टॉप शॉप अशाही पद्धतीनं होणार नाहीत. म्हणजे आता हे पॅकेज डिक्लेअर केलं, आता झालं, आता पुढे काही नाही. असंही सरकारला म्हणून चालणार नाहीये. किंबहुना तुम्ही जर अर्थमंत्र्यांचे इंटरव्ह्यूज बघितले, तर त्याच्यातही त्यांनी हे स्पष्ट केलंय, की फॉर नाऊ सध्याच्या परिस्थितीच्या आकलनानुसार आम्ही हे घेऊन आलेलो आहोत. भविष्यात काय परिस्थिती येईल त्यानुसार आम्हाला आणखीन काय करावं लागेल, हे आम्हाला तपासत त्याच्याप्रमाणे मेजर्स ही पुढं-पुढं जाहीर करावी लागतील. आज एक त्याचा भाग म्हणून बघितलं, तर गेल्या 2-3 महिन्यामध्ये न भूतो न भविष्यती अशा पद्धतीनं व्याजदरामध्ये घसरण ही आज देखील रिझर्व्ह बँकेनं डिक्लेअर केली. त्यामुळे जे रिस्पॉन्सेस सरकारकडनं धोरण करण्याकरता आहेत, ते जशी सिच्युएशन बदलेल त्याप्रमाणे येत जातील. आता ह्याच्या चॅलेंजचा आणि एक प्रकार असा आहे, की सर्वसाधारणरित्या अशा परिस्थितीत मागणी काय होते, तर सर्व जे अफेक्टेड घटक आहेत समाजातले, मग ते उद्योजक असो किंवा कामगार वर्ग असो, कन्झ्युमर्स असो, तर त्या सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारे बेनिफिट्स वाटण्यात यावी. म्हणजे ज्याला खैरात म्हणतात. अशा प्रकारे वाटण्यात यावी. परंतु अशा प्रकारे जर सरकारनं वेगवेगळे बेनिफिट्स हे डोल आउट केले, तर त्याचा लाँग टर्ममध्ये अतिशय ॲडव्हर्स असे इम्प्लिकेशन्स हे अर्थव्यवस्थेवर होऊ शकतात. व्हेनेझुएला सारखी अनेक उदाहरणं आहेत, की अत्यंत ऑइल रिच कंट्री असून देखील त्यांच्या अर्थव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाला. कारण योग्य त्या पद्धतीनं त्या येणाऱ्या पैशाचं नियोजन हे केलं गेलं नव्हतं. आता हा जो कोरोनाचा व्हायरसचा प्रकोप आहे, त्याचा इम्पॅक्ट इकॉनॉमीवर नेमका किती होणार आहे, याचं देखील एस्टिमेट करणं हे खूप अवघड आहे. आज काही प्रमाणात त्याचे संकेत हे आजच्या RBIच्या प्रेस नोटमध्ये आलेले आहेत, की 10 ते 15% इकॉनॉमी ही एक पहिल्या क्वार्टरमध्ये की दुसऱ्या क्वार्टरमध्ये श्रिंक होऊ शकते. परंतु अजूनही त्यांना आशा अशी आहे, की तिसऱ्या-चौथ्या क्वार्टरमध्ये पुन्हा गाडी रुळावर
यायला लागेल, असा आजचा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणखीन एक महत्वाचं चॅलेंज असंही आहे की जी तुम्हाला जी मदत पोचवायची आहे किंवा तुम्हाला जे बेनिफिट्स द्यायचे, तर जिथं त्या मदतीची आवश्यकता आहे तिथंच ती पोचणं, एन्शुरिंग टार्गेटेड डिलिव्हरी ऑफ द मेजर्स वेअर दे आर नीडेड द मोस्ट, हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला आठवत असेल एक अतिशय प्रसिद्ध वाक्य हे खूप पूर्वी भारतात म्हणलं गेलं होतं की 100 रुपये सरकार ज्यावेळेला खर्च करतं त्यावेळेला ज्या व्यक्तीसाठी ते खर्च केलेले असतात त्यांना 15 रुपयेच पोचतात आणि 85 रुपये सिस्टीम मध्ये गडप होतात. आत्ताच्या स्केलचा जो प्रचंड जो प्रकोप झालेला आहे कोरोना व्हायरसचा, अशा प्रचंड मोठ्या लोकसंख्येला ही सगळी मदत द्यावी लागणार आहे. त्यामुळे अशा वेळेला या प्रकारानं मदत पाठवणं आणि ती मधल्यामध्ये त्या मदतीला गळती लागणं हे निश्चितच कुठल्याही सरकारला आणि आपल्या समाजाला परवडणार वलन हे अचानक बंद झालं. परंतु सुरू होताना मात्र आपण बघतोय की फेज्ड मॅनर मध्ये त्याचं ओपनिंगची प्रक्रिया आज फक्त 33% क्षमतेनं हॅलो सागर, हॅलो हॅलो आवाज कट झाला, बंद झाला. नाही मला म्यूट केलं गेलं परत तिकडून. ठीक आहे, ओके. आय एम ऑडिबल नाउ? सागर युअर ऑडिबल. तुझा व्हिडिओ सुरू नाहीये का? एक मिनिट. अदर दॅन सागर जरा प्लीज सगळ्यांनी तुमची म्यूट करा, प्लीज सगळ्यांनी म्यूट करा. अदर दॅन सागर काहीतरी इचलकरंजीचा कोणच तरी बहुतेक मागणं आवाज यायला लागलाय बघा. स्क्रीन शेअर होती आता. हो होते. विजय कोण आहे? त्यांच्या घरात जरा बंद करा आवाज, त्यांनी कृपया म्यूट करा. विजय. ओके सर, ओके. घरचा आवाज आला तुमच्या, म्यूट करा. सो आपल्याकडे आता इकॉनॉमीवर जो इम्पॅक्ट पडला तो येताना शॉक सारखा आला, परंतु त्याची रिकव्हरी मात्र खूप टप्प्याटप्प्यानं होणार आहे, ती लगेच होणार नाहीये. विजय प्लीज, विजय कोण आहात? प्लीज तुम्ही म्यूट करा जरा, प्लीज स्वतःला जरा. मिस्टर विजय. हे केलंय मी, म्यूट केलंय. अहो मग आम्हाला ऐकू कसं येईल तुमचा आवाज म्यूट केल्यावर? आता बघा. अमोल सर तुम्ही म्यूट करा ना, तुम्ही होस्ट आहात ना. हो, अरे तर कुणाचं नक्की कळेना मला ते. सागर यू प्लीज कंटिन्यू. येस. मी फक्त मला आणि एक ग्राफ दाखवायचंय, ती फाईल फक्त शेअर करून ठेवतो, ओपन करून ठेवतो मी. माझा स्क्रीन दिसतोय सर्वांना? येस. हा. सो आता आपण पुढे जाऊया. आता वेगवेगळे ज्या उपाययोजना सरकारला करायला लागणार आहेत किंवा केल्या आहेत त्यांनी, तर त्याच्यामधले जे साधारण ज्या उपाययोजना मी वाचल्या त्याचं मी जे अनालिसिस केलं आणि मला जे समजलं ते आता थोडक्यात तुमच्या समोर मांडतो. सर्वसाधारण the measures which can be classified into liquidity measures means the measures which are targeted to enhance liquidity available in the hands of businesses or consumers or the banks. Then there are some measures which are in the kind of direct benefit transfers, the payments which are directly made into the bank accounts of the beneficiaries to whom they are intended to. Then there are some measures
which are targeted towards increasing the government spending. They are very less in number, but there are some measures which are in the kind of spending measures. Then there is a large number of measures which are in the nature of policies and reforms. There are large, and even there was some criticism on this part also. तुम्ही 2 वर्षानंतरचे रिफॉर्म्स आम्हाला आज कशाला सांगताय वगैरे अशा स्वरूपाच्या टीका पण झाल्या. परंतु अशा स्वरूपाची मेजर्स देखील घेतलेली आहेत. सो ह्या मेजर्सचे असे ढोबळ मानाने 4 प्रकार मला दिसून आले. त्याचप्रमाणे कोणत्या सेगमेंटसाठी ही मेजर्स घेतली गेली याचं जर आपण विश्लेषण केलं तर असं दिसतंय की एक जे टार्गेट सेगमेंट आहे ते व्हल्नरेबल पॉप्युलेशन. दुसरं जे टार्गेट सेगमेंट आहे जे संख्यात्मक दृष्ट्या खूप मोठं आहे ते म्हणजे फार्म, ॲनिमल हजबंडरी आणि फिशरीज यांच्यासाठी अनेक मेजर्स घेतलेली आहेत. त्याच्यानंतर एक टार्गेट सेगमेंट आहे ते म्हणजे लेबर वर्कफोर्स. या लेबर वर्कफोर्स मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. अनऑर्गनाइज्ड लेबर देखील आहे ज्यांना मनरेगा सारखी कामं दिली जात आहेत. त्याच प्रकारे MSME मधला लेबर वर्कफोर्स आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचा लेबर वर्कफोर्स. त्याच्यानंतर बिझनेसेस आणि टॅक्स पेयर्स. या बिझनेसेस जेव्हा मी म्हणतो त्या बिझनेसेस मध्ये मायक्रो एंटरप्राइजेस आहेत. अगदी म्हणजे छोट्या प्रमाणात वेफर्स बनवणारे किंवा छोट्या प्रमाणात टोमॅटो सॉस बनवणारे असे काही मायक्रो फूड इंडस्ट्रीज इथपासून स्ट्रीट व्हेंडॉर्स, सेल्फ हेल्प ग्रुप्स अशा प्रत्येक वेगवेगळ्या प्रकाराचा त्यांनी थेट उल्लेख पण त्याच्यामध्ये केलेला आहे. परंतु एकूण जर त्याची कॅटेगरायझेशन बघितली तर रस्त्यावरच्या ठेलेवाल्या किंवा रस्त्यावर बसून मालाची विक्री करणाऱ्या व्यक्तीपासून मोठा कॉर्पोरेट इथपासूनच्या वेगवेगळ्या बिझनेसेस पर्यंत काही ना काहीतरी देण्याचा त्याच्यात प्रयत्न मला दिसून आला. याचं माझ्याकडे एक्सेल मध्ये वर्किंग आहे सगळ्या या डिटेल्सचं. आणि त्यातला पुढचा पार्ट जो टार्गेटेड सेगमेंट आहे तो म्हणजे बँकिंग आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. आताच्या ह्या परिस्थितीमध्ये आता आपण काही दिवसापूर्वी बघितलं की डेट रिस्क फंड फ्रँकलिन टेम्पल्टनचे होते ते फ्रीज करावे लागले. आज आदित्य बिर्लाचे केले. इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूशन्स आणि बँकिंग इन्स्टिट्यूशन ह्या एक कुठल्याही अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्यांसारख्या असतात. जसं शरीरात रक्तवाहिन्या असतात तशा प्रकारे बँकिंग इन्स्टिट्यूशन्स आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स काम करतात. त्यामुळे त्यांची फेल्युअर्स न होणं किंवा त्यांचं कामकाज हे योग्य पद्धतीनं चालू राहणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि त्यासाठी ही देखील एक टार्गेट सेगमेंट या मेजर्स मध्ये दिसतात. ही मेजर्स घेताना एक संतुलन साधण्याचा प्रयत्न देखील मला दिसून आला. ज्या वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत त्यांची एक बाजू असते ती म्हणजे सप्लाय साइड किंवा लिक्विडिटी साइड. म्हणजे असं की आज मालाला मागणी आहे पण मी माल पुरवू शकत नाही. का पुरवू शकत नाही? तर मी रॉ मटेरियल घेऊ शकत नाही. का रॉ मटेरियल घेऊ शकत नाही? तर माझ्याकडे खेळतं भांडवल नाही. अशा स्वरूपाच्या ज्या वेगवेगळ्या मेजर्स असतात त्याला आपण सप्लाय साइडची मेजर्स म्हणू. त्याच्यामध्ये मेनली फिस्कल मेजर्स आहेत. फिस्कल मेजर मध्ये वेगवेगळे जे टॅक्सेशन रिलेटेड जे काही बदल केले गेले. अगदी उदाहरण सांगायचं झालं तर TDS आणि TCS चा रेट हा त्यांनी जो काही रेट असेल त्याच्यामध्ये 25% त्याच्यामध्ये त्यांनी कपात केली. आता याचा परिणाम ऍज अ नेशन काय होणार आहे? तर 50,000 कोटी रुपये हे सरकारकडे आज येण्याच्या ऐवजी पुढच्या वर्षी येणार आहेत, जे अदरवाईज आज TDSच्या रूपानं आले असते. आता याचा कलेक्टिव्ह इफेक्ट आहे तो 50,000 कोटी रुपयाचा आहे. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेनं जे वेगवेगळी पॉलिसी मेजर्स घेतली, बँकांना कॅश रिझर्व्ह रेशो या स्वरूपात काही रक्कम ही बाळगावी लागते. त्याचप्रमाणे लिक्विडिटी त्यांची मेंटेन करण्यासाठी काही रेशो मध्ये काही रक्कम ठेवायला लागते. तर याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेनं कपात केली आणि त्याच पद्धतीनं रिझर्व्ह बँकेकडून बँकांना ज्या दरानं पैसे उपलब्ध होतात, रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट असं म्हणतात, त्याच्यामध्येही मोठ्या प्रमाणात कपात करून बँकांच्या हातात अधिक पैसा हा कशा पद्धतीने येईल याकडे रिझर्व्ह बँकेनं त्याचा प्रयत्न केला. आता ह्याचा परिणाम काय होणार आहे? तर बँकांकडे पैसा येणार आहे आणि बँकेचं काम तुम्हाला माहिती आहे की बँकेकडे येणारा ठेवीच्या रूपानं आणि अशा लिक्विडिटी जी येते त्याचं कर्ज रूपात वाटप करणं हे कन्व्हेन्शनल बँकिंगचं काम आहे. किंवा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्स असतील तर ते वेगळ्या पद्धतीनं काम करतात. तर त्यामुळे सप्लाय साइडला ह्या पॉलिसी मेजर्स मधून लिक्विडिटी आणली आणि त्यानंतर DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अशा स्वरूपानं जी मदत मोठ्या प्रमाणावर केली गेली आहे, त्याचा एक हेतू तर असा आहे की त्या व्यक्तीची किंवा त्या समाज घटकाची पर्चेसिंग पॉवर रिटेन करणं. आज त्या समाज घटकाला रोजचं उत्पन्न मिळत नाहीये. अशा वेळेला
त्याला रोजच्या उत्पन्नासाठी त्याच्या जी काही सेव्हिंग्ज असतील त्याच्यामध्ये त्याचा खड्डा पडला तर त्याची क्रयशक्ती कमी होते, किंबहुना ती नष्ट होते आणि तो कर्जबाजारी होतो. तर हे होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर्सचा अवलंब देखील या परिस्थितीत केला गेला. डिमांड साईडला काय आहे आपण बघूया. डिमांड साईडमध्ये मेनली पॉलिसी मेजर्स मोठ्या प्रमाणावर घेतली गेली आहेत. मोठी याच्यावर भरपूर टीका पण चालली आहे, पण आपण आता त्यात नको जाऊया. पण मी जे डिटेल्स काढले, एक मोठा जो त्यांनी डिक्लेअर केला बदल, की 200 कोटी रुपये पर्यंतची जी प्रोक्युअरमेंट असेल शासनाची, शासकीय कंपन्यांची, त्याच्यामध्ये ग्लोबल टेंडर्स मागवण्यात येणार नाही, किंबहुना ग्लोबल टेंडर्स मागवायला बंदी. मी एक कुतूहल म्हणून याच्याबद्दल एक आकडेवारी काढली. गव्हर्नमेंटचं एक पोर्टल आहे CPPP नावाचं, ई प्रोक्युअरमेंट मॅनेजमेंट सिस्टीम. तर त्याच्यावर त्यांचा अॅन्युअल रिपोर्ट 2018-19चा होता. तर 2018-19 मध्ये एकूण त्या एका पोर्टलवरनं झालेली जी खरेदी होती ती होती 6.5 लाख कोटी रुपयाची. त्याच्यामध्ये नंबर ऑफ टेंडर्स पण त्यांनी दिली होती. त्याप्रमाणे काढलं तर ऍव्हरेज साईज पर टेंडर, ऍव्हरेज म्हणतोय मी, बाकीचे डिटेल्स त्याच्यावर नव्हते, तो साधारणतः येत होता 82 लाख रुपयाचा. आणि याच प्रकारची GEMS म्हणून वेगळं पोर्टल आहे. सगळी राज्य सरकार या पद्धतीच्या प्रोक्युअरमेंट मध्ये भाग घेत नाहीत, त्यांची स्वतःच्या काही सिस्टीम्स आहेत. त्या सगळ्याचा जर एकत्र विचार केला तर ग्लोबल टेंडर्स न मागवता फक्त भारतातून खरेदी करायची, हा एका नियमामुळं खूप मोठं क्षेत्र हे केवळ आणि केवळ भारतातल्या एंटरप्राइजेसना सुरक्षित राहणार आहे. आणि अर्थात याच्या मागे फॉलोअप म्हणून ऑर्डर्स देखील निघाल्या आहेत. त्याच्यामध्ये डिफेन्स ची जी प्रोक्युअरमेंट असतात त्याच्यात त्यांनी इथपर्यंत स्पेसिफाय केलंय की किमान इतके टक्के लोकल, म्हणजे सपोज एक असॉल्ट रायफल मी घेतोय, तर ती असॉल्ट रायफल काही लाख रुपयाची असेल, त्या असॉल्ट रायफल मधला जो लोकल कंटेंट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सुट्टे भाग वापरलेले असतील, त्याचा कच्चा माल असेल, तो लोकल कंटेंट विशिष्ट पर्सेंटेज पेक्षा कमी असला तर तो माल मी लोकल माल म्हणून समजणार नाही. याचा अर्थ ती वस्तू केवळ बाहेरून आणली आणि इथे असेंब्ली करून विकली, अशा प्रकारे जर कोणी बनवाबनवी करायचा प्रयत्न केला तर तोही होऊ नये आणि इन रिअल सेन्स ते मॅन्युफॅक्चरिंग भारतात व्हावं, यासाठीचे हे नियम त्यांनी घातले. डिमांड साईडला एक दुसरी मेजर्सचा जो प्रकार दिसतोय तो म्हणजे काही ना काही ऍसेट क्रिएशन. उदाहरणार्थ ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये जवळपास 2 लाख कोटी रुपये याचं त्यांनी ऍग्रिकल्चर पोस्ट हार्वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशन स्कीम म्हणून एक त्यांनी प्रोग्राम डिक्लेअर केलाय. आणि याच्यामध्ये विशेषतः कोल्ड चेन असतील, सप्लाय चेन किंवा वेअर हाऊसेस, याच्यातून काही ना काही ऍसेट्स क्रिएट व्हावेत. आणि त्या ऍसेट्स क्रिएट करताना नॅचरली काय होतं तर बांधकामांची कामं दिली जातात, एम्प्लॉयमेंट क्रिएट होते आणि त्याचबरोबर त्यातनं जो ऍसेट क्रिएट होणार आहे त्या ऍसेट हा भविष्याकरता प्रॉडक्टिव्ह ऍसेट म्हणून त्या फार्मरला किंवा प्रोड्युसर कंपनीला उपलब्ध होतो. तर हा एक डिमांड साईडचा एक मेजर ऍसेट क्रिएशन साठी उपाय केलेल्या उपाययोजना असा एक मोठा त्यात भाग आहे. त्याचबरोबर FDI रिफॉर्म्स त्याच्यात एक मेजर सांगता येईल, डिफेन्स इक्विपमेंट खरेदी. भारत हा जगातला खूप मोठा आघाडीचा शस्त्रास्त्रांचा आयातदार देश आहे. खूप मोठ्या प्रमाणात शिकून बाहेर पडत असले तरी चांगली रायफल, चांगली पिस्तुलं किंवा चांगले विमानं तर सोडाच, आपल्याकडे अजूनही बनू शकली नाहीये. तर याच्यासाठी 74% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेपर्यंत ऑटोमॅटिक रूटनं सरकारच्या परवानगीशिवाय भारतामध्ये त्याचे कारखाने लावण्याची परवानगी ही दिली. हा एक मेजर रिफॉर्म आहे. त्याचप्रमाणे PSE पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस, कोल मायनिंग ह्याच्यामध्ये त्यांनी मेजर रिफॉर्म्स डिक्लेअर केलेत. विशेषतः काही स्ट्रॅटेजिक क्षेत्र सोडली तर बाकी सगळी क्षेत्रांमध्ये खाजगी कंपन्यांना वाव असणार आहे. युनियन टेरिटरीज मध्ये ज्या वीज वितरण कंपन्या आहेत त्याचंही प्रायव्हेटायझेशन, असे अनेक त्यांनी रिफॉर्म्स डिक्लेअर केलेत. आणि एक मेकॅनिझम, मार्केट मेकॅनिझम रिफॉर्म हा एक प्रकार त्यांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही वाचलं असेल तर APMC कृषी उत्पन्न बाजार समित्या, APMC ऍक्ट हा जो ऍक्ट आहे आणि इसेन्शियल कमॉडिटीज ऍक्ट, हे दोन जे कायदे आहेत या कायद्यांमध्ये त्यांनी मोठे बदल करायचं सुतोवाच केले. हे जे दोन्ही कायदे किंवा याविषयीचे जी घटनेमधले जर बघितलं तर हे दोन्ही विषय हे कन्करंट लिस्टमध्ये आहेत. आणि त्यामुळे केंद्र सरकारचा कायदा आणि राज्य सरकारचा कायदा याच्यामध्ये जर कॉन्ट्राडिक्शन उपस्थित झालं तर केंद्र सरकारचा जो कायदा आहे तो त्याच्यावर प्रिव्हेल होईल, अशा स्वरूपाच्या तरतुदी असल्यामुळं
आता जी झोन बंदी किंवा विशिष्ट क्षेत्रातच मालाची विक्री करायची ही जी बंधनं शेतकऱ्यांवर आहेत, तर ती पूर्ण जाऊन पूर्ण एक मोठा मार्केट मेकॅनिझम कुठूनही कुणीही कुठेही स्वतःचा शेतमाल विकावा असं उभं करणं, असा एक मेजर रिफॉर्मचा भाग त्याच्यामध्ये दिसतोय. आणि बिझनेसेससाठी ई मार्केट प्लेस मध्ये एक त्यांनी वेगळा उपाय सुचवलाय, तो म्हणजे टार्गेट बेस्ड फंडिंग, ट्रान्झॅक्शन बेस्ड फंडिंग. त्या मार्केट प्लेसवरनं जेवढ्या जणांची खरेदी विक्री होईल त्याचा जो डेटा फिनटेक फायनान्शियल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अॅक्युम्युलेट केला जाईल आणि त्या ट्रान्झॅक्शन्सच्या आधारे त्या त्या व्यक्तीला फंडिंग केलं जाईल, अशी एक वेगळी टेक्नॉलॉजिकल बेस असलेली कल्पना येऊ घातलेली आहे. मेजर सगळ्यात जो रिफॉर्म आपण बघितला पाहिजे तो म्हणजे मायक्रो अँड स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस याची व्याख्या बदलली आहे. आपण वकील, टॅक्स ऍडव्हायझर, चार्टर्ड अकाउंटंट्स म्हणून बघतो, आपल्याकडेचे सगळे क्लायंट्स जवळपास आता MSME मध्ये येणार आहेत. इथून आपला देखील रोल सुरू होतो, कारण आपण आपल्या क्लायंट्सना हे समजावून सांगायला पाहिजे. एक तर पूर्वी मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइजेस आणि सर्व्हिस एंटरप्राइजेस अशी वेगळी विभागणी केलेली होती MSME मध्ये. आता मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस दोन्ही एकत्र केलंय आणि मायक्रो, स्मॉल आणि मीडियम याच्यामध्ये जे थ्रेशोल्ड लिमिट्स होते ते थ्रेशोल्ड लिमिट्स मध्ये मोठी वाढ केली आहे. एक सगळ्यात यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे की इन्व्हेस्टमेंट आणि टर्नओव्हर असे इथं त्यांनी शब्द वापरलेत. इन्व्हेस्टमेंट या शब्दाचा अर्थ हा नीट बघायला लागतो. या इन्व्हेस्टमेंट मध्ये काही ठिकाणी टूल्स, टॅकल्स, डाईज किंवा इव्हन पॅकिंग मशिनरीज, बिल्डिंग या गोष्टी येत नाहीत, तर इन्व्हेस्टमेंट मीन्स इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी अशा स्वरूपाची त्यांची व्याख्या आहे. आणि त्याचा जर विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणावरचं क्षेत्र हे MSMEच्या कॅटेगरीमध्ये येणार आहे. आणि याचा जो क्रायटेरिया आहे तो आणखीन रिलॅक्स करून 50 कोटीपर्यंत गुंतवणूक आणि 200 कोटीपर्यंत उलाढाल असलेले सगळे जे उद्योग किंवा सर्व्हिस क्षेत्रामधले जे बिझनेसेस आहेत त्यांना मीडियम सेक्टर एंटरप्राइज म्हणून घोषित केलं जाणार, अशा स्वरूपाचं डिक्लेरेशन कालच MSME या मंत्रालयाचे जे मंत्री आहेत नितीन गडकरी साहेब त्यांनी कालच केलेलं आहे. आता इथं आपला रोल असा होतो की प्युअर ट्रेडिंग सोडून जे मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिसेस मध्ये कार्यरत असलेले आपले जे क्लायंट्स आहेत त्यांना या MSME मध्ये स्वतःचं रजिस्ट्रेशन करायला उद्युक्त करणं आणि त्यांनी त्याचं रजिस्ट्रेशन केलं की त्या त्या स्कीम नुसार त्यांना जे जे बेनिफिट्स उपलब्ध आहेत ते त्यांनी उचलावेत याच्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणं ही आपल्याला एक मोठी व्यवसाय संधी देखील या निमित्तानं उपलब्ध होते. आता ह्या ज्या सगळ्या योजना आहेत ह्या मी तुम्हाला वर्णन करून सांगत बसलो तर त्याला प्रचंड वेळ जाईल, म्हणून मी एक छोटा मार्ग या सगळ्याचं ग्राफिकल प्रेझेंटेशन केलंय. हॅलो, माझा आवाज ऐकू येतोय? हॅलो अमोल, येस सागर, युअर हो ऑडिबल, हो नो हो प्रॉब्लेम. हो आता माझी स्क्रीन दिसते का? आता माझी स्क्रीन दिसते का? प्लीज बघा सगळ्यांनी. दिसते हो हो हा, दिस इज स्कीमॅटिक डेपिक्शन ऑफ आत्मनिर्भर भारत. आता इथं जर तुम्ही बघितलं, मी ह्याचं वर्णन केलं तर बऱ्यापैकी आत्मनिर्भर भारतच्या स्कीमचं नेमकं काय झालेलं आहे किंवा त्याचं कसं वर्कआउट होणार आहे हे आपल्याला कळेल असं एक मला आशा वाटते. सगळ्यात टॉपची जर तुम्ही हायरार्की बघितली तर सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, स्टेट गव्हर्नमेंट्स आहेत आणि त्याच्या खालोखाल बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, बँक्स आणि फायनान्शियल कॉर्पोरेशन्स हे आहेत. आता वेगवेगळ्या प्रकारची निधी किंवा मदत जातीय कशी याचा जर तुम्ही फ्लो बघितला तर सेंट्रल गव्हर्नमेंटनं स्टेट गव्हर्नमेंट्सना जो सपोर्ट दिलाय तो डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसचा दिलाय, शिवाय रेव्हेन्यू डेफिसिट सपोर्टच्या रूपानं दिलाय आणि COVID-19 ला फाईट आउट करायसाठीचं स्पेशल फंडिंग ह्या रूपानं दिलेलं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटला पैसा येणार कुठून? आता तुम्हाला झूम झालं सगळ्यांना? हो हो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही वेगवेगळ्या प्रकारे मॉनिटरी ऑपरेशन्स मनी मार्केटमध्ये करत असते. त्यामध्ये बॉन्ड बाईंग असतं, त्याला क्वांटिटेटिव्ह इझिंग असंही काही लोक म्हणतात. केंद्र सरकारला लागणारा काही निधी हा टॅक्सेशनच्या बरोबर रिझर्व्ह बँकेच्या या माध्यमातून देखील सरकारला प्राप्त होत असतो. रिझर्व्ह बँक त्याचबरोबर दुसरं काय करते तर स्टेट गव्हर्नमेंट्सला वेज अँड मीन्स ऍडव्हान्सेस आणि ओव्हरड्राफ्ट लिमिट जी आहे ती त्यांनी वाढवून 14 दिवसांच्या ऐवजी
21 दिवस केली आणि त्याचप्रमाणे त्या त्या राज्याचा जो जीडीपी आहे त्या जीडीपीच्या 3% पर्यंतच उचल करायची अशी आता मर्यादा होती. ती उचल करण्याची मर्यादा त्यांनी 5% पर्यंत वाढवली आहे. अर्थात त्याच्यामध्ये त्यांनी अटी घातलेल्या आहेत, पण त्या सगळ्या अटी या फायनान्स कमिशनने ज्या शिफारशी केल्या होत्या आर्थिक शिस्तीबद्दलच्या त्याच अटी त्याच्यामध्ये त्यांनी घातलेल्या आहेत. एक मेजर व्हल्नरेबल क्लासेस मधला रिफॉर्म मी मगाशी सांगायचा राहून गेला, तो म्हणजे वन नेशन वन रेशन कार्ड. जसं आधार आहे, जॅम ट्रिनिटी हा शब्द तुम्ही ऐकला असेल. जनधन, आधार आणि मोबाईल, प्रत्येक व्यक्तीचं बँक अकाउंट, आधार नंबर आणि मोबाईल नंबर हा एकमेकाला लिंक करायचा. आता हा त्याचा पुढचा टप्पा आहे. जर रेशन कार्ड देखील याला जर लिंक झालं तर भारताच्या कुठल्याही कोपऱ्यातल्या छोट्या कामगाराला दुसरीकडे तो कुठेही गेला तरी किमान दरानं त्याची जो उदरनिर्वाह चालेल त्याच्यासाठी. याचं कारण असं की पीडीएस पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ही राज्यांच्या अखत्यारीत येते आणि सार्वजनिक पुरवठा व्यवस्था ही कशी चालते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यामध्ये मॉडर्नायझेशन आणावं आणि स्मार्ट कार्डच्या आधारे अगदी जम्मू काश्मीर मधला माणूस केरळमध्ये गेला किंवा केरळ मधला माणूस जम्मू काश्मीर मध्ये गेला तरी तिथल्या रेशन दुकानावर त्याला त्याचं जे काही आवश्यक वस्तू आहेत त्या मिळाव्यात अशा स्वरूपाचा हा प्रयत्न आहे. आतापर्यंत 20-22 राज्य या वन नेशन वन रेशन कार्ड स्कीम मध्ये सहभागी झाली. रिझर्व्ह बँकेकडनं आणखीन एक जो मेजर बेनिफिट गेलाय तो म्हणजे बँका आणि फायनान्शियल कॉर्पोरेशन्सना लिक्विडिटी मेजर्स आणि पॉलिसी मेजर्स. पॉलिसी मेजर्स मध्ये मगाशी मी सांगितलं रेपो रेट किंवा CRR वगैरेचे बदल करणं हे असेल आणि त्या माध्यमातून लिक्विडिटी उपलब्ध करून. तुम्ही बघितला तर माय बिझनेस एंटिटीज आहेत, SMEs आहेत. मायक्रो बिझनेस एंटिटीजना मी थोडंसं वेगळं ठेवलं. स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस आणि लार्ज बिझनेस एंटिटीज आणि एक मध्यम वर्ग जो वेगवेगळ्या ठिकाणी जॉब्स करतो किंवा सेल्फ एम्प्लॉईड आहे अशा स्वरूपाचा मिडल क्लास. ह्यांना जर बघितलं, आता बरेचदा असं म्हटलं जातं की सरकारनं पैसे का वाटले नाहीत, सरकारनं उद्योगांना पैसे का दिले नाहीत. तर आता ऍक्च्युअली परिस्थिती ज्याचा मी सर्व्हे केला ती अशी होती की बँकांमध्ये लिक्विडिटी उपलब्ध होती, बँकांना लेंडिंग करायला निधी उपलब्ध होता. माझ्या माहितीतल्या एका बँकेचा CD रेशो आता 52% पर्यंत खाली आला होता. याचा अर्थ काय, बँकेकडे ठेवींच्या रूपाने 100 रुपये आहेत परंतु त्यांचं कर्ज वाटप हे फक्त 52 रुपये. जे आणखीन 18 ते 19 रुपये हे त्यांना कर्ज वाटप करायला स्कोप होता. पण कर्ज देणार कोणाला आणि कर्ज दिलं तर तो फेडेल याची शाश्वती काय, हा एक मोठा गंभीर प्रश्न हा बँकांसमोर उभा राहिला होता. सरकारनं आता असं केलं, सरकारला पैसे छापायचे नाहीयेत, इन्फ्लेशन वाढवून द्यायचे नाहीयेत, म्हणून सरकारनं 20% वर्किंग कॅपिटल फंडिंगच्या 20% गॅरंटी फक्त दिली. बँकांकडे पैसा आहे, उद्योगांना पैसा हवाय. हॅलो, उद्योगांना पैसा हवाय, बँकांकडे पैसा आहे परंतु त्यांचा एकमेकांवर विश्वास नाही. ह्या परिस्थितीमध्ये गव्हर्नमेंटनं जर काय केलं असेल तर क्रेडिट गॅरंटी फॉर 20% वर्किंग कॅपिटल टर्म लोन हे सरकारनं त्यांना दिलं आणि ह्या गॅरंटीच्या आधारे आता बँकांचे उद्योजकांना फोन यायला सुरुवात झाली की तुमचा 30 लाखाची लिमिट आहे, 6 लाखाची लिमिट आम्ही वाढवून देतोय. कारण आता बँकरला ती काळजी नाहीये की मी हा निर्णय घेतला तर तो चुकेल का, बिकॉज देअर इज अ बॅकिंग. आणि त्याचा उपयोग हा उद्योजकाला पुढच्या त्याच्या कामकाजामध्ये, त्याचं कामकाज सुरू करण्यामध्ये, रॉ मटेरियल सप्लाईज, कामगारांचे पगार देणं यामध्ये निश्चित होऊ शकेल. याचं एक वैशिष्ट्य असं आहे की ही जी वर्किंग कॅपिटल टर्म लोन आहे, आता त्या उद्योजकाची जी कॅश क्रेडिट लिमिट असेल त्याच्या 20% रक्कम, मगाशी मी म्हटलं तर 30 लाख रुपये लिमिट असेल तर 6 लाख रुपये ही त्याला 4 वर्षाचं कर्ज म्हणून मिळणार आहे आणि त्यातलं पहिलं 1 वर्ष त्याला प्रीपेमेंटला मॉरेटोरियम असणार आहे. म्हणजे त्याच्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या वर्षामध्ये त्यानं त्या रकमेची परतफेड ही त्या बँकेला करणं अपेक्षित आहे. तर हा वर्किंग कॅपिटल टर्म लोनचा एक प्रकार आहे आणि त्याला मॉरेटोरियम त्यांनी दिलेला आहे. या माध्यमातून लिक्विडिटी ही बँकांकडनं उपलब्ध होतीये आणि त्याला गॅरंटी सरकारकडनं येते. त्याशिवाय हे जे सगळे बिझनेसेस आहेत यांचा प्रॉव्हिडंट फंड कटिंग हे जे असतं, तर ज्या ज्या उद्योगांमध्ये 100 पेक्षा कमी कामगार आहेत तिथले असे कामगार की ज्यांचा महिन्याला 15,000 पेक्षा कमी पगार आहे त्यांची प्रॉव्हिडंट फंडाची सगळी रक्कम ही केंद्र सरकार भरते. जवळपास 4,30,00,000 कामगार हे याच्यामध्ये कव्हर होतील असा त्यांचा एस्टिमेट आहे.
त्यामुळे एक प्रकारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तर होतीच, पण त्या उद्योजकाला स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन आणि कामगाराला स्वतःचं 12% कॉन्ट्रीब्युशन हे काढण्याच्या ऐवजी ते पैसे दोघांच्याही खिशात राहणार आहेत. या प्रकारे सरकारनं देखील ती लिक्विडिटी त्यांना उपलब्ध करून दिली आहे. त्याच प्रकारे फिस्कल मेजर्स मध्ये TDS असो किंवा वेगवेगळ्या मुदतवाढी, टॅक्स भरण्याला जी मुदतवाढ दिली, अशा प्रकारे थोडासा शॉर्ट टर्म त्यांनी फिस्कल मेजर्सच्या माध्यमातून शॉर्ट टर्म लिक्विडिटी ही उपलब्ध करून दिली. लार्ज बिझनेसेसच्या बाबतीत जर बघितलं तर लार्ज बिझनेसेसच्या बाबतीत एनेबलर पॉलिसीज, कोल मायनिंग, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड्सच्या सपोर्ट, अशा प्रकारे त्यांना बिझनेस करण्यासाठी, बिझनेस वाढवण्यासाठी आवश्यक ते वातावरण निर्माण करून देणं, हा त्याच्यामध्ये पॉलिसी रिफॉर्म्स मध्ये भाग आहे. इंडस्ट्रीयल सेक्टर्स वेगवेगळी निर्माण करण्याबद्दलही त्याच्यात त्यांनी चर्चा केली. एक मेजर मायक्रो स्मॉल बिझनेसेसच्या बाबतीत मेजर जी त्यांनी घोषणा केली आहे ती अशी आहे की जी खाती NPA आहेत, आपल्या क्लायंट्स पैकी काही जणांची समजा NPA मध्ये खाती असतील, ज्याचं कर्ज स्टँडर्ड आहे त्याला तर 20% रक्कम मिळेल, त्याचं काही नाही, पण ज्याचं खातं आता स्ट्रेस्ड आहे, देखील काही प्रमाणात गॅरंटी सरकार देणार आहे आणि त्यांना देखील त्यांनी धंदा त्यांचा सुरू करायला धडपडावं म्हणून, उभं करावं म्हणून त्यांना लिक्विडिटी ही बँकांकडनं दिली जाणार आहे. आणि ह्याच्या पुढचा टप्पा म्हणून जे व्हायबल युनिट्स आहेत, म्हणजे युनिट्स अतिशय चांगली चालू आहेत आणि पुढे टेक ऑफ घेण्याच्या परिस्थितीत आहेत, तर त्यांच्यामध्ये सरकार इक्विटी सपोर्ट म्हणजे भांडवल, कर्जाऊ नव्हे, भांडवल म्हणून पैसे घालावेत, ह्यासाठी एक फंड ऑफ फंड्स, मदर फंड आणि डॉटर फंड अशा रचनेच्या माध्यमातून सरकारनं त्याच्यामध्ये काही रक्कम आता सीड फंड म्हणून टाकून त्यातनं इन्व्हेस्टमेंट त्या धंद्यांमध्ये सरकारनं करावी, अशा स्वरूपाची एक घोषणा देखील त्यांनी केलेली आहे. ती अर्थात व्हायबल युनिटसाठी असेल. तर अशा वेगवेगळ्या मेजर्सच्या रूपानं व्यवसाय सुरू करण्यासाठीची परिस्थिती निर्माण करणं आणि त्या व्यवसायात मधनं जे उत्पादन करतो त्याला मागणी मिळेल समोर, अशी परिस्थिती निर्माण करणं, हा एक प्रयत्न केलेला आहे. मगाशी मी सांगितलं तसं 200 कोटीच्या आतल्या खरेदीला ग्लोबल टेंडर्सला बंदी घातली आहे. तो एक मेजर बेनिफिट डिमांड बुस्टिंगच्या साईडमध्ये याच्यात राहू शकेल. मायक्रो बिझनेसेस, स्मॉल बिझनेसेस, लार्ज बिझनेस एंटिटीज हे काही वॉटर टाईट कंपार्टमेंट मध्ये काम करत नाहीत, ते सगळे एकमेकांमध्ये पैशाची देवघेव करत असतात. त्यामुळे ज्या वेळेला एका चॅनेलमध्ये लिक्विडिटी येते त्यावेळेला त्या लिक्विडिटीचा प्रवाह हा एकमेकात खेळायला पुन्हा सुरुवात होते आणि तो झाला की त्या सगळ्यातनं जी जॉब ग्रोथ होईल त्याचा जो परिणाम आहे म्हणून नॉन फार्म लेबर फोर्स दिसतोय तुम्हाला, हा जो मोठा वर्ग आहे की जो शेतीवर अवलंबून नाही आणि अशा वेगवेगळ्या छोट्या उद्योगांमध्ये काम करतो, त्यांना त्यांची जॉब, जे असलेले जॉब टिकणं आणि किंवा नवे जॉब मिळणं यामध्ये व्हावा अशी एक अपेक्षा दिसते. आता या नॉन फार्म लेबर फोर्सला शहराकडे गेल्यानंतर जी अडचण येते मेन, ती म्हणजे राहायचं कुठं, घर विकत तर घेऊ शकत नाही कारण काही काळा करता आलाय. म्हणून त्यांनी एक घोषणा आता केली आहे की म्हाडाच्या ज्या ज्या हाऊसिंग कॉलनीज आहेत, ज्या रिकाम्या पडल्या आहेत, त्या सगळ्या भाड्यानं देणार, ते रेंटल स्कीम मध्ये त्यांनी कन्व्हर्ट केले आहेत आणि त्याच्यासाठी देखील केंद्र सरकार त्यांना सपोर्ट देणार आहे, म्हणजे त्या कामगाराला कमीत कमी भाड्यामध्ये ती जागा मिळावी. आणि शिवाय जे सोशल सिक्युरिटी मेजर्स आहेत, आयुष्यमान भारत योजना 50 कोटी लोकांना जवळजवळ ती बेनिफिट मिळते, ती नंतर DBT, अशा वेगवेगळ्या प्रकारे ह्या नॉन फार्म लेबर फोर्सला मदत पोचावी असा यांनी प्रयत्न केलेला आहे. फार्म सेक्टरच्या बाबतीत जर म्हणाल तर फार्म सेक्टरला ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटीचे जे रिफॉर्म्स आहेत ते आणि आयुष्यमान भारत याच्यामुळे एका बाजूला माल कुठेही विकावा याचं स्वातंत्र्य, त्याच्याच बरोबर हेल्थकेअरच्या बाबतीत जो मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होतो त्याच्यामध्ये सुरक्षितता ही एका बाजूला दिली आहे. आणि त्याशिवाय किसान क्रेडिट कार्ड जे दरवर्षी देतातच, त्यामुळे ते मी यामध्ये विचारात घेतलेलं नाहीये, परंतु 2 लाख कोटी रुपयाचा इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स हा त्यांनी फार्म सेक्टरला डिक्लेअर केलाय आणि तो अर्थातच या बँकांच्या माध्यमातून येईल, बँकांचा पैसा यामध्ये डिप्लॉय होईल आणि यामध्ये सरकारची अपेक्षा अशी आहे की ह्याच्यातनं ऍसेट्स निर्माण व्हावे, फिशरीज मध्ये असोत, बी किपिंग मध्ये असोत, अॅनिमल हजबंड्री मध्ये किंवा पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट मध्ये ऍसेट्स निर्माण व्हावेत आणि त्या ऍसेट्स मधनं पुन्हा इन्कम जनरेट व्हावं, यासाठी हा प्रोजेक्ट फायनान्स स्वरूपात त्यांनी 2 लाख कोटी रुपये ची अलोकेशन त्याला टाकलेली आहे. याच्याशिवाय जो भाग येतो तो म्हणजे
व्हल्नरेबल पॉप्युलेशन, म्हणजे गरीब, निराधार, वृद्ध की जे कुठल्याही प्रोडक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज दुर्दैवानं आपल्या समाजात करू शकत नाहीत, त्यांना मर्यादा आहेत. तर अशी जी व्हल्नरेबल पॉप्युलेशन आहे किंवा अनऑर्गनाइज्ड लेबर आहे, तर या व्हल्नरेबल पॉप्युलेशनला आता ऍक्च्युअली डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनं त्यांच्या खात्यात पैसे जमा करणं, त्यांना मनरेगामध्ये त्यांचा 182 रुपयाचा 202 रुपये हा त्यांचा पर डे वेजेस केलेत. 14 कोटी मॅन डेज त्यांचं म्हणणं आहे आम्ही याच्यामध्ये निर्माण करतोय जॉब्स, आणि 40,000 कोटीचं अलोकेशन त्याच्यासाठी केलंय. आणि शिवाय वरचे हे जे वर्ग आहेत, या वरच्या वर्गांमध्ये जर पैशाचं चलनवलन सुरू झालं तर त्याच्यातूनही काही ना काही बेनिफिट्स हे व्हल्नरेबल पॉप्युलेशनला, अनऑर्गनाइज सेक्टरच्या लेबरला काही प्रमाणात जॉब्स किंवा काही अन्य मार्गाने मिळू शकतील. अशी ही एकूण ढोबळ स्वरूपाची संरचना ही मला विश्लेषण केल्यावर दिसून आली. आणि त्यामुळे जर बघितलं तर बरेचदा टीका होते की 20 लाख कोटीचं पॅकेज, 20 लाख कोटीचं पॅकेज असं म्हणतात, पण यात सेंट्रल गव्हर्नमेंटनं पैसे दिलेच नाहीत, असं एक आपण ढोबळमानाने टीका ऐकतोय. पण मला त्यातलं जे वाटतंय ते असं, एक तर हे सिच्युएशन किती काळ लांबणार माहिती नाही, अजून काय काय समोर वाढून ठेवलंय ते माहिती नाही. अशा वेळेला भात्यातले सगळे बाण आत्ता चालवावेत का, हा एक मोठा पॉलिसी मेकर्स समोर प्रश्न असेल. आणि दुसरी गोष्ट, जी बँकिंग सिस्टम मध्ये ऑलरेडी लिक्विडिटी आहे, ज्याला डिमांड नाहीये, का डिमांड नाहीये तर त्याची गॅरंटी मिळत नाहीये, कोलॅटरल मिळत नाहीये, तर ती फक्त गॅरंटी सरकार आता देईल. आणि असलेल्या लिक्विडिटीला जे ती वाहती झाली पाहिजे, लिक्विड हा शब्दच मुळात वाहण्यावरनं आलेला आहे खरं तर ती वाहती झाली पाहिजे आणि उद्योग व्यवसायामध्ये यावी, यासाठीचं एक दार उघडं करण्याचं काम सरकारनं केलंय. त्यासाठी त्यांना स्वतःला खर्च करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. याच्यानंतर पुन्हा मी माझ्या प्रेझेंटेशन कडे येतो. हा ग्राफिकल प्रेझेंटेशन मध्ये कोणाला काही शंका आहे? हॅलो. सागर तू कंटिन्यू कर. लुल्ला येस. सरांचा एक हात वर केला लुल्ला सरांनी, वाटल्यास विचार ओके, किंवा झाल्यावर विचार, कसं आहे ऍज नंतर यू मग विश. बोलूया. हा, हे पूर्ण करतो मी, संपत आले कारण. येस येस. आता ह्या सगळ्यामध्ये आपला रोल हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि हे झाल्यानंतर आय एम कमिंग टू द क्लोज ऑफ माय टॉक. मुख्यतः चार्टर्ड अकाउंटंट असो, टॅक्स ऍडवायझर असो, हे लोक, आपला जो पूर्ण कम्युनिटी आहे, ही नॅचरल फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड कुठल्याही बिझनेस एंटिटीची म्हणून गेली कित्येक वर्ष काम करत असते. आपल्या सगळ्यांना त्याचा अनुभव आहे. वेगवेगळ्या त्यांच्या निर्णयांच्या बाबतीमध्ये आपण त्यांना मदत करत असतो. आता एक आपला मोठा रोल यामध्ये असा असू शकतो, तो म्हणजे त्यांच्यामध्ये आर्थिक शिस्तीबद्दल अवेअरनेस निर्माण करावं. आत्ताची परिस्थिती अशी आहे की पुढच्या 1 वर्षाच्या कन्झम्पशन एक्सपेंडिचर इतकी रक्कम ही तुमच्याकडे तुम्ही टप्प्याटप्प्यानं रिझर्व्ह म्हणून क्रिएट करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे आपण आपल्या क्लायंट्सना देखील समजावून सांगणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचे कन्झम्पशन डिसिजन, स्पेंडिंग डिसिजन जे असतील, त्यामध्ये काळजीपूर्वक त्यांनी त्यांचं नियोजन करावं आर्थिक बाबींचं. यासाठीचा अवेअरनेस आणि गायडन्स हा आपण त्यांना देऊ शकतो. त्याच प्रकारे व्यवसायातले आर्थिक गुंतवणुकीचे निर्णय, एक्सपान्शनचे निर्णय जे असतात, त्यामध्ये देखील आपण त्यांना ऍडव्हायझरी दिली तर त्याच्यातून त्यांची व्हॅल्यू ऍडिशन होते आणि अर्थातच आपली देखील ती मोठी व्यवसाय संधी असते. बिझनेसेसचं फॉर्मलायझेशन होणं हा एक सरकारचा थ्रस्ट आहे मोठा. आता सिंगल पर्सन कंपनी असेल, LLP असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून रेग्युलेटरी फ्रेमवर्क सोपं करायचं हा तर प्रयत्न चालू आहेच. पण आपल्या बिझनेसेस एका मर्यादेपलीकडे आपल्या भागातले बिझनेसेस वाढत नाहीत. याचं एक कारण असंही असतं की ट्रस्ट डेफिसिट, त्यांचं ब्रँडिंग झालेलं नसतं, त्यांचं फॉर्मलायझेशन झालेलं नसतं. आणि त्यामुळे त्यांची पंचक्रोशी असेल किंवा ठराविक त्यांनी जो कस्टमर क्लास अक्वायर केलेला असेल, त्या पलीकडे स्वतःची ओळख निर्माण करणं आणि फॉर्मल बिझनेस करून स्वतःचं ग्रोथ साध्य करणं, या बाबतीमध्ये देखील आपण त्यांना मार्गदर्शन करणं हे आवश्यक आहे. कोरोनाच्या मुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण अत्यंत वेगानं, आपण स्वतः देखील टेक्नॉलॉजीला अडॉप्ट केलेलं आहे. टेक्नॉलॉजी प्रचंड वेगानं बदलणार आहे. तर ह्यासाठी देखील आपल्या क्लायंट्सना आपण मार्गदर्शन करणं की टेक्नॉलॉजी लवकर अडॉप्ट करा, टेक सॅव्ही व्हा आणि नवीन नवीन उत्पादनाची असतील, व्यवस्थापनाची असतील, मार्केटिंगची असतील, ती तंत्र त्यांनी आत्मसात करावीत, यासाठी त्यांना गायडन्स दिला पाहिजे. आपलं एक सामाजिक कर्तव्य म्हणून लोकल सोर्सिंग, व्होकल फॉर लोकल हा एक भाग आपण केला पाहिजे की जेणेकरून, उदाहरण सांगायचं झालं तर बेदाण्यांच्या
ग्रेडिंगची मशीन्स देखील आपल्याकडे चीनमधून येत होती. आता आपल्याकडे बेदाण्याच्या ग्रेडिंगचे देखील मशीन्स मॅन्युफॅक्चर होऊ शकत नाहीत का, जर बेदाणा आपल्या इथनं एक्सपोर्ट होत होतं. असे अनेक विषय आहेत. तर ह्याचं लोकल सोर्सिंग व्हावं, उत्पादन डिझाईन व्हावं, यासाठी आपण व्होकल असलं पाहिजे. आपण फार ते काही व्यक्तिशः करू असं नाही, परंतु निश्चित आपण अनेकांना याच्यामध्ये प्रेरित करू शकतो. आणि ह्या ज्या आता मी सगळ्या स्कीम्स सांगितल्या, याच्यातल्या प्रोसिजरल फॉर्मॅलिटीज आज रोजी काही घोषणा झाल्यात, काही ऑर्डर्स निघाल्यात, काही प्रोसिजर्स आता त्यांच्या पोर्टल्सवर पडायला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसात ते चित्र स्पष्ट होईल. पण त्याबरोबर ताबडतोब त्याचा अपडेट आपण घेऊन आपण आपल्या क्लायंट्सना देखील अपडेट देऊ शकतो की कोणत्या प्रकारे प्रोसिजरल फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्यात. मित्रांनो, कुठलंही चॅलेंज जे असतं ते चॅलेंज मोठे मोठे बदल घेऊन येतं. वेगवेगळी महायुद्ध असतील, कुठल्याही आव्हानात्मक ज्या परिस्थिती निर्माण होतात, त्याच्यामधनं समाजात बदल घडवतात. कारण समाजाला त्या परिस्थितीवर आणि आव्हानावर मात करण्यासाठी देखील बदल घडवावे लागतात. हे अनेकदा घडलेलं आहे. आणि आता जे चालू आहे हे पण एक प्रकारचं वॉरच आहे. इट इज अ वॉर. इट इज अ वॉर ऑन बायोलॉजिकल लेव्हल. कोणी निर्माण केलंय का आपोआप निर्माण झालंय हा भाग वेगळा, परंतु इट इज अ बायोलॉजिकल वॉर. आणि त्याचबरोबर त्याचा परिणाम म्हणून टेक्नॉलॉजी वेगळ्या प्रचंड वेगानं बदलतीये, ते लोक अडॉप्ट करतायत. आणि अशा वेळेला भारतासारखा देश की जिथं हिमाच्छादित पर्वत आहेत, वाळू आहे, समुद्र किनारा आहे, शेतं आहेत, मोठ्या नद्या आहेत, भरपूर सूर्यप्रकाश आहे, चांगलं कल्चर आहे, चांगले सण आहेत, संस्कृती आहेत, असं असताना असा जो आपला देश आहे हा प्रॉस्पर होणं ही एकच दिशा असू शकते. उद्या नाही झाला परवा होईल, परवा नाही झाला तेरवा होईल, परंतु आपल्या देशाला प्रॉस्पर होणं ही एकच दिशा यामध्ये असू शकते. वी हॅव नथिंग टू लूज. आणि फक्त एकच गरज आहे, ती म्हणजे आपण सगळ्यांनी या दिशेला काम करावं. आणि त्याचबरोबर एक मोठा आर्थिक वर्ग जो आपल्या माध्यमातून इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीला जोडला गेलेला असतो, त्यांना देखील यासाठी प्रेरित करावं. एवढं मी बोलतो आणि थांबतो. आज मला या वेबिनारच्या माध्यमातून माझे काही विचार मांडण्याची संधी जीएसटी असोसिएशननी उपलब्ध करून दिली, TCAनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रेझेंटेशन छान झालेलं आहे. कुणाच्या काही शंका असतील तर बोलून घ्या, सागरशी विचारू शकता तुम्ही. यू कॅन आस्क युअर क्युरीज. स्वतःला अनम्यूट करून घ्या आणि विचारू शकता. इव्हन चॅट मध्ये देखील पोस्ट करता येते. हा, तुम्ही स्वतःला अनम्यूट करा आणि तुम्ही विचारू शकता कोणत्याही तुमच्या असलेली शंका प्लीज. माने साहेब आणि फडके साहेबांचे धन्यवाद पंढरपूरवरून. धन्यवाद साहेब. धन्यवाद. महेश ठाणेदार, नितीन, महेश जाधव, काय शंका आहे तुमच्या किंवा काय बोलाय असेल तरी बोला. नाही, काही शंका नाहीये. धन्यवाद सागर, छान झालं. विनोद सर तुम्हाला विनंती आहे, तुम्ही काय असेल ते विचारणार तर व्होट ऑफ थँक्स करा मग. ठीक आहे. अमोल. हा, येस. अमोल, मी ऍडव्होकेट MD बोडके, कोल्हापूर. बोला सर. हा, आता सागर फडकेंनी जे काय आपल्याला मार्गदर्शन केलं ते खरोखर म्हणजे अफलातून आहे. आणि आपण आपल्या क्लायंटना काय गायडन्स करायला पाहिजे, काय त्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे, या संदर्भात त्यांनी आपल्याला अतिशय चांगलं सविस्तर असं विवेचन सगळं केलेलं आहे. त्याबद्दल मी सागर फडकेंचा आभारी आहे. अमोल तुमचा आभारी आहे. तुमच्या संपूर्ण टीमचं, TCA, सगळ्या तुमच्या संघटनाचा अतिशय आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद साहेब. मला वाटतं आपण ज्यांनी मोबाईल टेक्नॉलॉजी शोधून काढली त्यांचेही एकदा आभार मानावेत सगळ्यांनी. बरोबर. फडके साहेब, येस, मला एक विचारायचा होता प्रश्न. बरेच क्लायंटच्या क्युरीज वगैरे येतात. सरकारने ज्या स्कीम्स वगैरे आणलेल्या आत्मनिर्भर वगैरे इन्क्वायरी केली आज पण बँकेत, ते अजूनपर्यंत बँकेपर्यंत आलेले नाहीत काही इन्स्ट्रक्शन. हॅलो, आवाज येतोय सर? येतोय. हा, ह्या ज्या आत्मनिर्भर स्कीम्स वगैरे आणलेत किंवा मेनली वर्किंग कॅपिटल फायनान्स.
हा वर्किंग कॅपिटल हे अजून सुद्धा बँकेपर्यंत आलेलं नाहीच आहे. अशा वेळेला एक केलं पाहिजे, जी लीड बँक असली ना त्या जिल्ह्यातली, ओके. आता सांगली जिल्हा बनायचं झालं तर बँक ऑफ इंडिया आहे आणि बरोबर. जिल्हा उद्योग केंद्र, इमिजिएटली त्यांना अप्रोच व्हायचं DIC ला. परंतु अशी पण उदाहरणं किंवा आम्हाला फीडबॅक आहेत की मार्चच्या एंडला देखील माझ्या काही क्लायंट्सना की ज्यांना अदरवाईज कोणी कर्ज मिळालं नसतं, त्यांना देखील अक्षरशः घरी येऊन म्हणायची एक पद्धत म्हणून म्हणतोय की दे वर जस्ट कॉल्ड अप बाय द बँकर्स अँड त्यांनी निधी उपलब्ध करून दिला होता. नाही. जे ज्याचा 20 लाख आहे त्याला 4 लाखाने लिमिट्स वाढवून देणं हे बँकर्सनी इमिजिएट केलं होतं. समजा कुठं काही कम्युनिकेशन गॅप राहत असेल तर तिथं आपला रोल येतो की ती कम्युनिकेशनची दरी सांधून द्या. तुम्हाला आणि एक मी सांगतो, इव्हन मी FM मॅडमचा इंटरव्ह्यू ऐकला, त्यांनी क्लिअर सांगितलं की हे ऑटोमॅटिक आहे. दिस इज ऑटोमॅटिक 20% ओव्हर अँड अबव वर्किंग कॅपिटल, एक्झिस्टिंग वर्किंग कॅपिटल लिमिट. ओके. फक्त एकच बघावं लागेल की तुमची फक्त टर्म लोन फायनान्स स्टँड अलोन टर्म लोन आहे का वर्किंग कॅपिटल फायनान्स पण आहे. जर वर्किंग कॅपिटल फायनान्स असेल 5 लाख रुपयाचा, तर जोपर्यंत तुम्ही मला 1 लाख रुपये नको म्हणून देत नाही त्यांना, तोपर्यंत इट इज एक्सपेक्टेड की बँकरनं तुम्हाला 1 लाख द्यायचेच आहेत. इतकं त्यांनी स्पष्ट क्लिअर केलंय. ओके. कारण की माझं कम्युनिकेशन झालं होतं बँकरशी, पण नंतर म्हणाले की विल सी इन द मंथ ऑफ जून ड्यू टू स्पेसिफिक गायडन्स फ्रॉम नाही 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 नाही. ठीक आहे. मी हार्ड पुन्हा फॉलोअप एकदा करावं approach लागेल. करेन. पण जे रिझर्व्ह बँकेने प्रपोजल दिलेले आहेत त्याचा एक मागोवा घेऊन मी हे करेन. कोणाला काय विचारायचं आहे प्रेसिडेंट सर? दिनेश आणि आंबे इव्हन वर्किंग कॅपिटल मार्जिन्स मध्ये पण त्यांनी आता कमी करायला सांगितलेलं आहे. तो अर्थात बरोबर. बँकेच्या पॉलिसीवर अवलंबून आहे. येस. जावेदने हात वर केला. जावेद, हा चालेल, विचारा त्यांना काही. जावेद व्हिडिओ ऑन कर तुझा. जावेद, कॅन यू हिअर? जावेद, अजून कोण हात वर केलाय बघा. मोटोजी म्हणून कोणाचा फोन आहे? स्वतःला अनम्यूट करू दे. हा जावेद बोला. उसने आपको बुला रहे थे. जावेद, नेक्स्ट कोण असेल तर विचारा. लगा तो पाठीमागून आवाज. माने सर, मी विचारू का? प्लीज सर, प्लीज. बोला ना, बोला. थोडके सर, नमस्ते. तुमचं विश्लेषण खूपच छान होतं, त्यात काय वादच नाहीये. परंतु या पॅकेज बद्दल ज्यावेळेस बोललं जातं ना, तर त्यांनी काही बाबतीत हाऊसिंगच्या बाबतीत एक घोषणा केलेली होती की आम्ही 800 कोटी रुपये हाऊसिंगचे जे आहे इंटरेस्ट सबसिडी म्हणून ठेवू म्हणून. येस येस येस. आता प्रॉब्लेम काय झालेला आहे की लोकांची जॉब्स गेलेले आहेत, पगार कट, रिलायन्स सारखी कंपनी पगार कट करते. जॉब क्रिएशनच्या बाबतीत करण्यापेक्षा तुम्ही हाऊसिंग मध्ये फ्लॅट्स घ्या, म्हणजे अशा परिस्थितीत फ्लॅट्स घ्या आणि नंतर मग ज्यावेळेस तुम्ही लोन रिपेमेंट करताल त्या इंटरेस्ट मध्ये आम्ही तुम्हाला सबसिडी देऊ, अशा पद्धतीने केलं. आणि त्यांचं म्हणणं आहे की याच्यामुळे हाऊसिंग इंडस्ट्री वरती येईल म्हणून. नाही, CLSS जी आहे ना, CLSS जी स्कीम होती जी मार्च 20 ला संपली होती, ती इंटरेस्ट सबव्हेन्शनचीच आहे, व्याजदरातल्या सवलतीचीच आहे. फक्त ती अफोर्डेबल जे हे म्हणतात अफोर्डेबल हाऊसिंग त्याला ती लागू आहे आणि ती मार्च 2021 पर्यंत त्यांनी एक्सटेंड केली आहे. म्हणजे मे बी आता सिच्युएशन काही काळ विस्कळीत आहे, पण मे बी पोस्ट दिवाळी 3rd क्वार्टर मध्ये मी जर एखादा छोटा फ्लॅट बुक केला अफोर्डेबल हाऊसिंगच्या व्याख्येत बसणारा, तर त्याला देखील त्याचा बेनिफिट मिळणार आहे. सो ती एक त्यांना अपेक्षा आहे की जे लोक अफोर्डली मोबाईल आहेत की जे थोड्याफार फरकानं घर घेऊ शकतात, तर तो एक त्यांनी बेनिफिट एक्सटेंड केलाय. आणि रेरा मध्ये त्यांनी रिलॅक्सेशन तर दिलेलंच आहे. रेराचे जे प्रोजेक्ट कम्प्लिशनच्या ज्या डेट्स होत्या त्या पण ऑटोमॅटिक आता पोस्टपोन होणार आहेत सगळ्या. सर, तुम्हाला वाटतं का की याच्यातून जॉब क्रिएशन्स होतील? या 20 लाख कोटी रुपयाचं जे पॅकेज आलंय जॉब क्रिएशन एक लक्षात घ्या की मी वाट पाडून दिली, वाटेवरनं चालायचं तर सगळ्यांनाच आहे. समजा काय जॉब क्रिएशन 2 प्रकार असतात. एक म्हणजे जे डायरेक्ट जॉब क्रिएशन आहे की एकीकडे खड्डे, 2 गट करायचे लोकांचे, एका गटानं खड्डा पाडायचा, दुसऱ्या गटानं खड्डा बुजवायचा. हे एक
पारंपरिक जे रोहयो सारखं चालू होतं तो एक भाग आहे. परंतु ह्या पद्धतीनं गव्हर्नमेंटनं स्पेंडिंग केलं तर गव्हर्नमेंटला तो पैसा कुठून तरी आणावा लागणार आहे. तो व्याजानं आणायला लागला की त्याच्यामध्ये मनी सप्लाय वाढतो. जे मनी प्रिंटिंग रॅम्पंट मनी 2008च्या म्हणजे मी थोडस आता लिबर्टी घेतो थोडं वेगळं सांगायची. हा, बोला ना सर, मधल्या बोला, काळात बोला. मला काही बिल्डरच्या असेसमेंट करायची संधी मिळाली. पुण्यातल्या बिल्डर्सच्या व्हॅटच्या असेसमेंट ज्यामध्ये सगळ्या लटकल्या होत्या त्या. तर 2006-07 पासून 2012-13 पर्यंतचे एका स्कीम मधल्या फ्लॅटचा डाटा हा आम्ही त्या ऑफिसर समोर वेगवेगळ्या असेसमेंट करत असताना ज्याला ठेवत होतो त्यावेळेला अगदी जाणवणे इतका फरक होता की 2006-07 पासून 8-9 पर्यंत फ्लॅटचे जे दर होते ते आणि 12-13 मध्ये हे फ्लॅटचे दर वाढले. महागाई वाढली का हो? महागाई नाही वाढली. 2008-09चा जो मेजर मंदीचा कालावधी होता त्याला टॅकल करण्यासाठी जगभरातल्या सेंट्रल बँकांनी मोठ्या प्रमाणात पैसा छापला. तो पैसा का छापला तर गव्हर्नमेंटला स्पेंडिंग करून बाजारात पैसा फेकायसाठी छापला. त्याच्यामुळे पैशाची किंमत घसरली आणि बाजारात पैशाचा सुळसुळाट झाला आणि ती इकॉनॉमी आपल्याला वर आल्या असं वाटलं. त्याच्यातनं ऍसेट्स क्रिएशन व्हाव्या काही प्रमाणात झाल्या देखील, पण त्याचबरोबर ऍसेट क्लासेसच्या किमती वाढण्यामध्ये देखील त्याचा परिणाम झाला. सोन्याच्या दराचा जर तुम्ही ग्राफ बघितला तर तोही त्यावेळेला असाच झूम झाला होता जसा आता झाला. मला असं वाटतंय की सरकारला शक्यतो ते टाळायचं असावं आणि त्याच्याबरोबर हेही आहे की हे किती काळ अजून अंगात घोंगडं लागणार आहे हे माहिती नाही. हे जर असं वर्ष 6 महिने चाललं तर आज सगळी पोतडी मी रिकामी केली तर उद्यासाठी काय ठेवू? अजून कुणाकुणावर कसे कसे परिणाम होणार आहेत हेही मला माहिती नाहीये. तर ह्यासाठी देखील आस्ते आस्ते एकीकडे इकॉनॉमी सुरू करायचे प्रयत्न करणं आणि एकीकडे आस्ते आस्ते काही ना काही रिलीफ मेजर्स देत जाणं अशा स्वरूपाचा हा मला म्हणजे इट्स अ टाईट रोप वॉक अशीच सिच्युएशन दिसते. तेव्हा जॉब क्रिएशन रात्रीत होतील का तर नक्की होणार नाही. तुमच्या माहितीसाठी आत्ताच सांगतोय 5 तासापूर्वी न्यूज आली अमेरिकन गव्हर्नमेंटनं चीनी कंपन्यांच्या अमेरिकन शेअर बाजारातल्या लिस्टिंगला बंदी घातली आणि तिथल्या सिनेटनं हा कायदा एकमत. आता हे जर आधीच त्यांचं ट्रेड वॉर चाललं होतं ते जर हे कोल्ड वॉर आणि ट्रेड वॉर मध्ये मिक्सचर गेलं तर सगळीकडच्या इकॉनॉमी पूर्ण 12च्या भावात गेल्या. तर आपल्याला जे आपल्या देशात आहे ते निदान सांभाळून ठेवा आणि ऍक्टिव्हिटी जिवंत ठेवा. असं करण्यापासून पर्याय राहणार नाही. म्हणून कदाचित हे आत्मनिर्भर की प्रत्येकानं आपापल्या पायावर उभं राहावं हा जप हा एक जाणीव निर्माण करायसाठी सुरू केला असावा असं एक मला वाटतंय. सुदर्शन कदम साहेबांची कॉमेंट एक दिसतीये की सरकार स्वतः खर्च करेल असं वाटत नाही, बँकांमध्ये असलेला पैसाच खर्च करेल अशा स्वरूपाची. तर त्याचं कारण मला वाटतं हेच आहे की सरकारनं नव्यानं जर नोटा छापल्या तर ऑलरेडी जे इकॉनॉमी मी एका बँकेचा सर्वे माहिती घेतली ज्यांचा 52% CD रेशो झाला होता. कर्जाला मागणी नाही. कदाचित आपण सगळे टॅक्स ऍडवायझर्स आहेत आपल्यालाही अशा प्रकारच्या माहिती असतील. बँकांमध्ये पैसा पडून आहे आणि गव्हर्नमेंटनं नवीन मनी सप्लाय केला काय परिणाम होतील आपले सगळे जाणकार आहोत. म्हणून सरकार काय म्हणतंय बँकांनी असलेला पैसा द्यावा त्याची गॅरंटी आम्ही देऊ. बुडीत गॅरंटी. तर याच्या माध्यमातून जर उद्योगधंदे चालू आता डिमांड क्रिएशन रात्रीत होणार आहे का तर डिमांड क्रिएशन नक्की रात्रीत होणार नाही. आज युरोप आणि अमेरिकेतले IT प्रोजेक्ट्स मध्ये भरपूर दणका बसलेला आहे. मी इथं नावं घेऊ शकत नाही पण बँकिंग आणि फायनान्स टेक्नॉलॉजी मध्ये काम करणाऱ्या काही मोठ्या कंपन्यांच्या एक्झिक्युटिव्हनी मला असं सांगितलं इट इज लिटरली ब्लडबाथ. आमच्या करिअर मधले वर्स्ट दिवस आहेत. रोज कॉन्ट्रॅक्ट पोस्टपोन होत आहेत किंवा प्रोजेक्ट पोस्टपोन होत आहेत. पण दुसरी बाजू आहे काल रात्री मला माहिती मिळाली महिंद्रा कंपनीनं ह्या 60 दिवसामध्ये 4,500 ट्रॅक्टर विकले लॉकडाऊन मध्ये. सो पैशाचे प्रवाह कुठं आणि कसे जात आहेत. आज अनेक कंपन्या या आज सँट्रो आणि वॅगनर आणि आल्टो याशिवाय दुसरी मार्केटमध्ये व्हेकल्स नाहीयेत. आज महिंद्रा साकट सगळे एंट्री लेवल कार्स साठी जायला लागलेत. कदाचित उद्या असं होऊ शकतं सोशल डिस्टन्सिंगचा आपल्या मानसिक. तुम्ही मला सांगा तुम्ही उद्या सांगलीला कॉन्फरन्सला यायचंय शिवनेरीनं येणं किंवा शिवशाहीनं येणं पसंत कराल का कारने येणं पसंत कराल? डोक्याला ताप नको कार नेतो म्हणणार. ही एक अपेक्षा आहे कंपन्यांना की एंट्री लेव्हल कार्स वाढायची शक्यता आहे.
सो लेट अस सी हाऊ इट अनफोल्ड्स. परंतु याच्यातनं जॉब क्रिएशन आज ना उद्या नक्की होऊ शकेल. हा, सरकारने हे नक्की केलेलं नाहीये की बिग डील ज्याला म्हणतात, भरपूर आम्ही हायवे बांधू, रस्ते बांधू, हे केलेलं नाहीये. पण एक जर छोटं वाक्य त्यांनी बघितलं तर असं आहे की स्ट्रॅटेजिक पब्लिक सेक्टर आम्ही ओपन अप करू. उद्या काही हाय लेवलचे रेल्वे ट्रॅक्स किंवा हाय फ्रिक्वेन्सीचे गुड्स ट्रान्सपोर्ट रेल्वे या प्रकारे जर प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये आली, जॉब क्रिएशन होऊ शकते. त्या वाटा उघडून देणं, वेगवेगळ्या प्रकारचे दरवाजे उघडे करणं, यासाठीचा हा पहिल्या टप्प्यातला प्रयत्न असतोय. आणि धिस इज नॉट एंड ऑफ दी स्टोरी, असे निर्मला सीतारामन मॅडमचे शब्द आहेत. थँक्यू सर, थँक्यू. 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 अमोल. हा, इब्राहिम बोला ना, तुम्ही हात वर केलाय. सर मी काही बँकरशी बोललो परवा की जे 20 लाख कोटी वगैरे आले त्याच्याबद्दल. तर जसं मगाशी सरांनी बोलल्याप्रमाणे अजून तर हेड ऑफिस म्हणून काही इन्स्ट्रक्शन्स आलेले नाही आहेत. पण दुसरा एक प्रश्न मला सर असा होता, एका बँकरशी बोलताना डीजीएम होते त्यांच्याशी बोलत होतो, तर ते म्हणत होते सर एमएसएमई ला लोन द्यायचं तर ते एक अवघड जागेचं दुखण्यासारखं कोडं झालं म्हणतात ते. कारण एक तर वसुली होत नाहीये किंवा गव्हर्नमेंट स्कीम मध्ये दिला, सपोज सीजीटीएमएस मध्ये काही स्कीम आपण केल्या तर त्या क्लेम मध्ये जर एखादी छोटी जरी मिस्टेक असेल तर क्लेम रिजेक्ट होताना सगळे बँकेच्या अंगाशी येतात. तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही तर फेवरेबल नसू हे कर्ज वाटण्यामध्ये, कारण गव्हर्नमेंट गॅरंटी जरी असली तरी छोट्याशा गोष्टीमध्ये गव्हर्नमेंट आम्हाला साईडला काढताना आमचा लॉस होऊ शकता. तर याच्यामध्ये मग असं नाही वाटत की मोठ्या कंपन्या स्वतःच्या एमएसएमईज क्रिएट केल्या आणि त्यातून पैसे उचलले, असं पण प्रकार होऊ शकतो ना सर याच्यात? मोठ्या कंपन्यांनी छोट्या एमएसएमई जरी क्रिएट केल्या तरी त्याला होल्डिंग कंपनी आणि आयडेंटिफिकेशनचं स्ट्रक्चर आहे, त्यामुळे ते इझी असेल असं मला वाटत नाही. पण तुम्ही जो त्याच्या आधी प्रॉब्लेम उपस्थित केलात, तर मला वाटतंय की हीच आपला मोठा रोल पण आहे आणि आपल्याला मोठी संधी पण आहे यामध्येच, की आपण जर या गोष्टीचा अभ्यास केला की कोणत्या कारणामुळे क्लेम्स रिजेक्ट होत आहेत आपल्या क्लायंटचे, नेमक्या कुठल्या त्रुटी राहत आहेत. आणि आज जो ट्रस्ट डेफिसिट आहे, सगळ्यात मोठा आपल्याकडचा प्रॉब्लेम असा आहे, अनेक क्षेत्रातला आहे. मी शिक्षण क्षेत्रात मोठं काम करतोय मोठ्या प्रमाणात, तेव्हा मला तिथेही बघायला मिळतंय. तर ट्रस्ट डेफिसिट हा आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आज आमच्या गावात बनलेल्या बटाट्याचे वेफर्स मला खावेसे वाटत नाहीत, पण ते कुरकुरे किंवा लेज खावेसे वाटतात. का वाटतात? कारण त्या साध्या पिशवीत जे पॅकिंग केलेलं आहे ते मला खाताना त्याचा ट्रस्ट डेफिसिट वाटतो. सेम इज विथ द बँक. ज्या गावातनं 700-800 कोटी रुपयाच्या ठेवी ऊसाच्या पट्ट्यातनं जमा होतात, त्या गावातल्याच फॅब्रिकेटरला ती बँक कर्ज देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? ट्रस्ट डेफिसिट आहे. तर आपल्यासारखे अकाउंटिंग मधले, टॅक्सेशन मधले जे आपण सल्लागार आहोत, आपण आपल्या क्लायंट्सना एज्युकेट करणं, अवेअरनेस वाढवणं आणि त्यांच्या व्यवसायाचं फॉर्मलायझेशन करणं हे ह्यासाठीच आवश्यक आहे. तरच हा ट्रस्ट डेफिसिट दूर होईल आणि पैशाचा जे प्रवाह आहे तो आपण मोकळा करू शकतो. देणाऱ्याला कर्ज वाटायचं नाहीये का? तर वाटायचंय, कुणाला तरी वाटायचंय. घेणाऱ्याला कर्ज हवंय, फक्त दोघांच्या मध्ये ट्रस्ट नाहीये. मला वाटतंय तुम्ही समस्या मांडलीत, त्याला माझ्या वकुबानुसार मी कोणता पर्याय किंवा उपाय असू शकतो एवढं सुचवायचा प्रयत्न केला. थँक्यू. हॅलो इब्राहिम. येस, एनी क्युरी कोणाला बोलायचं अजून? अमोल. अमोल. येस विनोद सर. येस. हॅलो. अजून काही? हा विनोद सर. कोणाला विचारायचं अजून काही? नाही, तुम्ही हे करा की आता क्लोज करा की. चालेल, मी शेवटच्या कार्यक्रमाकडे होईल. आज हे सेशनचं पहिलं सत्र होतं. असे 8 सत्र आपण घेणार आहोत, बरोबर अमोलजी? येस सर. येस. तर सर्वांना धन्यवाद, तुम्ही सर्व पार्टिसिपेट झालात.
आणि सागर फडके साहेबांनी जे आज आपल्यासमोर जे प्रबोधन केलं आहे, खास करून जे बिझनेस अँड फायनान्स किंवा MSc बद्दल जे आहे, आत्मनिर्भर भारत बद्दल जे आहे, त्याचं त्यांनी सखोल आपल्याला कळेल स्पष्ट मराठी भाषेत केलेलं आहे. मला पण ऐकायला फार आवडलं. कारण आपण बघतो की फायनान्सची किंवा जी बिझनेसची भाषा ती जरा क्लिष्ट असते. त्याने अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्या सर्वांचं मार्गदर्शन केलेलं आहे. आपण सर्व त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया, त्यांना धन्यवाद देऊया. तसेच आपले जे जीएसटी अध्यक्ष होते दिनेश तांबडे यांनी आपल्याला संधी दिली हा जो प्रोग्राम आहे वेबिनार टाईप अरेंज करण्याची, त्यांचे मी आभार मानतो. जे आपले सांगली टॅक्सेशन कन्सल्टंट असोसिएशनचे प्रेसिडेंट अमोल माने साहेब यांचे मी आभार मानतो. आपण सर्वांनी आवर्जून उपस्थिती दाखवली, या सर्वांचे आभार मानतो. तसेच आमचे जीएसटी पिंपरीचे सहकारी आहेत नरेंद्र सोनवणे साहेब, सुदर्शन कदम यांनी सुद्धा याच्यामध्ये भाग घेतलाय. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि आपले पुढचे जे कार्यक्रम येणार आहेत बाकीचे 7 दिवसांचे, त्यासाठी सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात उभे राहूया आणि याची ही जी आपण सिरीज जी अरेंज केली आहे त्याचा आपण आपल्या व्यक्तिगत प्रॅक्टिसमध्ये फायदा घेऊया आणि याच्यातून जे काही निर्माण होणार आहे ते आपले जे क्लायंटल बेस आहेत त्यांना सुद्धा आपण ते फॉरवर्ड करूया. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सागर. सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. पाटे सर थँक्यू. पाटे सर महेश थँक्यू. थँक्यू अमोल. थँक्यू. थँक्यू. Thanks to all. Thanks. Thank you.